अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र त्याचा अनुभव आलेले सेवेकरी आहेत त्यांना जे अनुभव आले ते सांगणार आहे. मला आलेले अनुभव आहेत ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि संक्षिप्त गुरुचरित्र दत्त अवधूत विरचित 2000 साली हे प्रकाशन झालेलं आहे. 2000 साली. मग ह्या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये ह्या महिला वाचू शकता का? संक्षिप्त गुरुचरित्र किती अध्यायाचं आहे, किती ओव्याचं आहे, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. दत्त महाराजांचे तुम्ही कितीही ग्रंथ वाचले तरी कमी आहे. शेवटी दत्त महाराज एकच सांगतात, स्मरण मात्रे. म्हणजे महाराजांचं आपण नाव जरी घेतलं, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ह्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की आजूबाजू जी निगेटिव्ह एनर्जी असते ती कमी होऊन जाते. मग या मंत्रामध्ये जास्त ताकद आहे. मग हे संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे काय, खूप जणांना माहित नाही. संक्षिप्त गुरुचरित्र हे 7 अध्यायाचं आहे. 7च अध्याय त्याच्यामध्ये 301 ओव्या आहे. 301. महिला पण हे वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. महिला पण वाचू शकता, पुरुष वाचू शकता, कोणी वाचू शकतो. हे 2000 साली प्रकाशन झालेलं आहे संक्षिप्त गुरुचरित्र. 7 अध्याय. तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं घ्या, त्याच्यामध्ये 7च अध्याय. हे दत्त अवधूत विरचित यांनी केलेलं आहे. कारण काय होतं, मोठं गुरुचरित्र वाचायला महिलांना चालत नाही. मोठं गुरुचरित्र आपण 7 अध्याय आहे, त्याचे नियम सगळे. मग संक्षिप्त गुरुचरित्राला कोणतेही नियम नाहीये, पण संक्षिप्त गुरुचरित्राचे अनुभव खूप आहे. जो व्यक्ती रोज संक्षिप्त गुरुचरित्र एक कमीत कमी 10 मिनिटं ते 15 मिनिटं लागतात त्याला वाचायला. 301 ओव्या आहे. त्या 7 अध्यायामध्ये पहिल्या अध्यायामध्ये वर्णन असेल, दुसरा अध्याय असेल, तिसरा अध्याय असेल, 5वा अध्याय असेल, 4था अध्याय असेल. त्या 7 अध्यायामध्ये सगळं वर्णन आहे. म्हणजे गुरुचरित्राचं पूर्ण वर्णन त्या 7 अध्यायामध्ये एवढं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे ब्राह्मण परीक्षा घ्यायला आले होते दत्त महाराजांची, तो पण अध्याय आहे. 60 वर्षाच्या महिलेला पुत्र प्राप्त झाला, ते पण अध्याय आहे. ह्या सगळे अध्याय, या 7 अध्यायामध्ये सगळे अध्याय, सगळ्या अध्यायाचं वर्णन त्याच्यामध्ये. आपण जेव्हा वाचतो ना, आपल्याला ते सगळे अध्याय रिकॉल होतात. आपण गुरुचरित्र प्रत्येक वेळा का बरं वाचतो? आपण गुरुचरित्र? आपल्या आयुष्यामध्ये खूप जण असे की, मी विचारलं एक जण, त्यांचं वय 80 आहे, त्यांनी आतापर्यंत 50-60 वेळा गुरुचरित्र वाचला असेल, पारायण केले असेल. तरी पण ते म्हणतात, आम्ही परत एकदा जर गुरुचरित्र वाचलं तर आम्हाला पहिल्यापासून गुरुचरित्र वाचल्यासारखं वाटतं. या 7 अध्यायामध्ये असं वर्णन आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मन आहे ना, मनामध्ये निगेटिव्ह असेल, कोणाला आत्महत्येचे विचार येत असेल, मन घाबरत असेल, त्यांनी रोज संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला पाहिजे. त्याचे अनुभव मी आपल्याला सांगतो. सगळ्यात पहिले, हे दत्त अवधूत विरचित संक्षिप्त गुरुचरित्र आहे. हे संक्षिप्त गुरुचरित्र आहे ना, तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं घ्या, त्या 7 अध्याय ते रोज वाचायला चालू करून द्या. त्याच्यामध्ये एवढे अनुभव आहेत. एक जणाचा असा अनुभव होता, एक पोलीस मध्ये होते, त्यांना बाहेरची बाधा होती, भयंकर बाधा. ते सगळीकडे जाऊन आले, सगळे पुस्तक वाचले, सगळे बाबा बुवा सगळं झालं त्यांचं, पण ती बाधा आहे ना, ती बाधा जातच नव्हती. मग त्यांनी ते संक्षिप्त गुरुचरित्र आहे ना ते घेतलं. ते संक्षिप्त गुरुचरित्र घेतल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये संचार झाला, आणि ते संचार असा म्हणू लागला की ते पुस्तक वाचू नका, कारण की एवढं त्याच्यामध्ये ताकद आहे. आपल्याला फक्त 15 मिनिटांमध्ये माणूस आहे ना तरतरी येते अंगाला. हा माझा अनुभव. तरतरी येते डायरेक्ट अंगाला. कारण की आपण महाराजांचं जे चरित्र आहे ना, महाराजांचं स्मरण मात्र. सगळ्यात पहिले मी काय सांगितलं, स्मरण मात्रे. महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, महाराजांची ताकद आपल्या आजूबाजूला असते. तर आपण संक्षिप्त गुरुचरित्र वाचतो ना, त्याच्यामध्ये महाराजांचा पूर्ण उल्लेख आहे. मग त्या व्यक्तीला जो संचार झाला होता, तो संचार म्हटला की ह्या पुस्तकाला हात नका लावू, हे पुस्तक खूप प्रभावी आहे.
दत्त महाराजांचं आहे. मग हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचन करताना सगळ्यात पहिले याचे नियम काय ते मी आपल्याला सांगतो. याचे नियम साधे सोपे, म्हणजे आपण स्नान झाल्यानंतर जसं स्वामी चरित्राचे रोज 3 अध्याय आपण वाचतो, दुर्गा सप्तशतीचे तसे 2 अध्याय वाचतो, तसे संक्षिप्त गुरुचरित्राचे 7 अध्याय आहेत ते रोज वाचावे. तुमच्या शरीराच्या अवतीभोवती एक प्रकारचं संरक्षण येईल तुम्हाला दिवसभरात. तुम्हालाच असं पॉझिटिव्ह वाटेल. तुम्ही पहिले वाचा आणि मला कमेंट करून अवश्य सांगा, मी वाचतोय. मन आपलं जर बेचैन असेल ना, मनामध्ये भीती वाटत असेल, वाचायला पाहिजे, एक प्रकारची तरतरी येते, जसं की आपण सलाईन लावलं, एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये. ही पोथी हातामध्ये घेऊन वाचायची नाही, पाटावर पोथी ठेवा, त्याच्यावर पीस ठेवा, पोथी ठेवून मोठ्याने वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं नाही. धूपदीप असेल, दिवा असेल तो लावा आणि आपण वाचू शकता. आता याचे अनुभव काही काही जणांना बाधा असते, ते बाधामध्ये मग इथं जा तिथं जा तिथं जा, त्यापेक्षा जर तुम्ही रोज वाचलं, रोज वाचायला महत्व आहे. तुम्ही 1 दिवस वाचणार, 2 दिवस वाचणार नाही, तुम्ही तो अध्याय समजून घ्या. म्हणजे त्या संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये मला काही गोष्टी ज्या कळल्या, सगळ्यात पहिले म्हणजे जे ब्राह्मण परीक्षा पाहायला आले होते, की ते ब्राह्मण असे म्हणत होते की आमच्यापेक्षा विद्वान कोण नाही, कोण नाही आमच्यापेक्षा विद्वान. मग ते नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे आले. ते आल्यानंतर ते काय म्हणे की आमच्याशी वाद करा, आमच्याशी चर्चा करा, आम्ही पंडित आहोत. महाराज म्हटले की जो ज्ञानी असतो तो विनम्र असतो. लक्षात ठेवा, आपल्याला जरी ज्ञान झालं आपण विनम्र आहे, आपण म्हणायचं आपल्याला काही येत नाही, काहीच येत नाही आपल्याला. मग त्यांनी काय सांगितलं, तो ज्ञानी असतो तो विनम्र असतो, तुम्ही वाद कशाला घालताय. ते म्हणतात नाही, कोणी असेल ब्राह्मण आमच्याशी वाद करा, वेदावर चर्चा करा. महाराज म्हणतात ठीक आहे. मग एक व्यक्ती जात असतो शेतामध्ये. या कथेतून तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची, शेवटी एक व्यक्ती शेतामध्ये जात असतो. महाराज म्हणते इकडे या, कुठे चालला. तो महाराज शेताला पाणी टाकायला चाललो मी शेताला. ठीक आहे, इकडे या म्हणे. एक काळी घ्या, रेष ओढा. पहिली रेष ओढती, पहिली रेष ओढल्यानंतर त्याला गत जन्माचं समजतं तो कोण आहे. दुसरी रेष ओढल्या, तो व्यापारी होतो मोठा. तिसरी रेष ओढली, मोठा विद्वान होतो. चौथी रेष ओढली, अजून मोठा तो शक्तिशील होतो. 5वी रेष ओढली, त्याला जे ज्ञान आहे व्यावहारिक ज्ञान येतं. 5वी 6वी रेष ओढल्यानंतर ज्ञान येतं अजून. आणि 7वी रेष ओढल्यानंतर तो पूर्ण ब्राह्मण होतो. पूर्ण ब्राह्मण, वेद पंडित. तो म्हणतो मी झालो, मी ब्राह्मण आहे, करा माझ्याशी वेद चर्चा. ते जे समोर बसलेले ब्राह्मण असतात ते अचंबित होऊन जातात की दत्त महाराज साध्या व्यक्तीला, जो साधा व्यक्ती होतो, जो शेताला पाणी टाकायला चालला होता, त्या साध्या व्यक्तीला दत्त महाराजांनी वेदाचा जो पंडित आहे, ब्राह्मण एक तयार केलं. मध्ये विचार करा, म्हणजे महाराज काय करू शकता. ह्या कथेतून मला सांगायचंय तुम्हाला, काय करू शकता महाराज जर महाराजांनी ठरवलं. म्हणजे दत्त महाराज रंकाचा राजा आणि राजाचा रंग करण्याची ताकद ते संक्षिप्त गुरुक्षेत्रामध्ये, आणि ते गुरुक्षेत्रामध्ये पण मोठ्या गुरुक्षेत्रामध्ये हा अध्याय आहे. म्हणजे साध्या व्यक्तीला महाराजांनी पूर्ण ब्राह्मण करून टाकलं, वेद पंडित. तो म्हणे मी ब्राह्मण झालो, करा माझ्याशी वाद. आणि जे परीक्षा घेण्यासाठी जे ब्राह्मण आले होते ते पळून गेले ते. महाराजांची ताकद बघा. महाराजांचं नामस्मरण जर केलं ना, महाराजांनी ते तुमच्या रेषा बदलून टाकतात. सेवा जर तुम्ही व्यवस्थित केली, हातावरच्या रेषा, कुंडली, हे सगळं महाराजांची ताकद आहे. आपली सेवा पाहिजे, आपली निष्ठा पाहिजे, रोज नामस्मरण पाहिजे, रोज आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचलं पाहिजे. ते झाल्यानंतर तो स्वतः म्हणाला मी पूर्ण ब्राह्मण आहे, मला शिवू नका, मला हे करू नका. महाराज काय म्हटले, त्याच्या अंगावर जल होता, त्याच्या अंगावर पाणी टाकलं, त्याला साधा मनुष्य करून टाकला महाराजांनी. तो दर्शन घेतलं महाराजांचं, मी जातो आणि शेताला. असं आहे. म्हणजे विचार करा, आपण जेव्हा दत्त महाराजांच्या सेवेत येतो तेव्हा आपण साधे असतो. महाराज आपल्याला कुठल्या कुठं बसवता. म्हणून आपण कधीही गर्व, अहंकार या गोष्टी करायच्या नाही. आपापली सेवा करायची, आपापलं मन स्थिर ठेवायचं. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नये लोकांचं, काही आवश्यकता नाही. आपण महाराजांचं करतो, महाराजांना माहिती आपण काय करतो, कसं करतो, कसं करणार आहे.
जेवढं जमेल, जेवढं झेपेल तेवढी सेवा करावी. हे संक्षिप्त गुरुचरित्र कोणाला बाहेरची बाधा, व्यसन, काही त्रास असेल त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र वाचावं. तर माझा अनुभव सांगतो की संक्षिप्त गुरुचरित्र सगळ्यात पहिले मी मोठं गुरुचरित्र वाचत होतो, नंतर दिंडोरपर्यंत गुरुचरित्र वाचत होतो, स्वामी चरित्र पहिल्यापासूनच आपण वाचतोय. तर संक्षिप्त गुरुचरित्र मला एक जणांनी सांगितलं हे वाचा, तुम्ही नुसतं वाचा. मी म्हटलं काय बाबा हे संक्षिप्त गुरुचरित्र. मी जेव्हा पोथी हातामध्ये घेतली, ते अध्याय वाचले, मनामध्ये एक प्रकारची एनर्जी निर्माण झाली आणि रोज 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 वाचायची इच्छा निर्माण होऊ लागली. म्हणजे हे त्याच्यामध्ये सगळे अध्याय, पहिला अध्याय असेल, दुसरा अध्याय असेल, तिसरा अध्याय, 5वा, 6वा, 7व्या अध्यायामध्ये सगळं गुरुचरित्राचा सार आहे त्याच्यामध्ये. आणि तो सार वाचायला खूप चांगला वाटतं. आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे. दत्त महाराज त्या बिदरच्या राजाला एक साधा धोबी म्हणण्यापेक्षा साधा व्यक्ती होता, त्या व्यक्तीला महाराजांनी डायरेक्ट राजा करून टाकलं. तो फक्त नमस्कार करायचा महाराजांना, की महाराज, फक्त महाराज म्हणजे तुला काय पाहिजे बाबा, तू रोज नमस्कार करतोय, काय पाहिजे तुला. काही नाही म्हणे महाराज, हे फक्त राजांची जी राजा जे जीवन जगता तसे जीवन मला जगायचं आहे महाराज. ते महाराज म्हणतात ठीक आहे, पुढच्या वर्षी, पुढच्या जन्मामध्ये महाराज त्यांना मग बिदरचा राजा करता. विचार करा. म्हणजे एकच गोष्ट मला सांगायची आहे, आपण जेव्हा दत्त महाराज, स्वामी महाराज यांची सेवा करतो ना, तर आपण सगळ्यांपेक्षा वेगळे ठरतो. फक्त हे नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे, नाही, मला फक्त स्वामी तुम्ही पाहिजे. महाराजांना म्हणायचं महाराज मला फक्त तुम्ही पाहिजे. महाराज तुम्हाला सगळं देतात, सगळं जे तुमच्या मनात आहे ते पण, तुमच्या मनात नाही ते पण, आणि जे चांगले तेच महाराज तुम्हाला देतात. म्हणून लक्षात ठेवा, महाराजांना कधीही सोडायचं नाही. येणाऱ्या 9 फेब्रुवारी, 10 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारी 3 दिवस गाणगापूर इथे आहे. ज्यांना जमलं त्यांनी अवश्य यावं. गुरुचरित्र पारायण आपण घेणार आहोत, संक्षिप्त गुरुचरित्र पण घेणार आहोत आणि मोठं गुरुचरित्र पण वाचणार आहोत. झालेली सेवा म्हणून सगळ्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र वाचावं, तसं जास्त बहु करू नये आणि मनापासून वाचावं. तुमचे आलेले अनुभव असेल संक्षिप्त गुरुचरित्राचे अवश्य मला कमेंट करून सांगावं. श्री स्वामी समर्थ.